नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे। स्वामी समर्थ हे कलियुगातील जागृत देव मानले जातात। जो भक्त संपूर्ण श्रद्धेने स्वामींवर विश्वास ठेवतो त्याच्या जीवनातील अडचणी स्वामी स्वतः दूर करतात। स्वामींचा अनुभव अनेक भक्तांना आलेला आहे आणि येत देखील आहे। मात्र स्वामींची कृपा लवकर प्राप्त व्हावी यासाठी काही नियम पाळणे आवश्यक आहे। स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। हा विश्वास टिकवण्यासाठी भक्तांनीही काही नियम पाळणे आवश्यक आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत श्री स्वामी समर्थ यांची कृपा लवकर प्राप्त होण्यासाठी कोणते नियम पाळले पाहिजेत, तसेच कोणत्या चुका टाळाव्यात याची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। स्वामींची कृपा प्राप्त होण्यासाठी श्रद्धा अत्यंत महत्त्वाची आहे। संकटात देखील स्वामींवर शंका घेऊ नये। स्वामी आहेत हा ठाम विश्वास असावा। श्रद्धा असेल तर कृपा आपोआपच मिळते। रोज 108 वेळा ओम श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप करा। सकाळी, रात्री झोपण्यापूर्वी किंवा संकटात भीती वाटत असल्यास श्री स्वामी समर्थ हा नाम जप करा। नामस्मरण हे स्वामींशी थेट नातं जोडतं। स्वामी समर्थ हे अत्यंत पवित्र आणि तेजस्वी आहेत। त्यामुळे दररोज अंघोळ करून पूजा करावी, सात्विक अन्न खावे, दारू, मांस तसेच व्यसन यापासून दूर राहावे। शुद्ध मनातच स्वामी वास करतात। स्वामींच्या कृपेसाठी गुरुवार आणि पौर्णिमा हे 2 दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत। गुरुवारच्या दिवशी पिवळा रंग वापरा। तसेच स्वामींची पूजा करा, आरती करा, स्वामी नामजप करा। गुरुवार आणि पौर्णिमा हे कृपेचे दार उघडतात। आठवड्यातून किमान एकदा तरी स्वामी चरित्र, गुरुचरित्र वाचावे। वाचनाने श्रद्धा वाढते आणि मन देखील एकाग्र आणि शांत होते। अहंकाराचा त्याग करा। स्वामींना अहंकार अजिबात आवडत नाही। यश मिळालं तर स्वामींचं नाव घ्या आणि यश नाही मिळालं तर इतरांवर दोष देत बसू नका। स्वामींवर विश्वास ठेवा, तेच तुम्हाला मार्ग दाखवतील। जीवनात येणारी प्रत्येक गोष्ट स्वामींच्या इच्छेने येते। सतत तक्रार करू नये। स्वामी जे करतील ते चांगल्यासाठीच असा भाव ठेवावा। स्वीकारातच शांती आणि कृपा दडलेली असते। स्वामी कधीच उशीर करत नाहीत, ते योग्य वेळ येण्याची वाट बघत असतात। कोणत्याही गोष्टीसाठी अधीर होऊ नये आणि दुसऱ्याशी तुलना देखील करू नये। स्वामींची कृपा वेळेवर मिळतेच। स्वामींची कृपा मिळवण्यासाठी शुद्ध मन, श्रद्धा आणि सेवा, संयम हेच खरे नियम आहेत। जर हे नियम मनापासून आणि श्रद्धेने पाळले तर स्वामींची कृपा लवकर तुमच्या जीवनात अनुभवायला मिळेल। तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या नित्यभक्ती या चॅनेलला सबस्क्राईब करा।